रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे आपल्या बोलक्या इतिहासाच्या सुंदर आणि अद्भुत प्रवासामध्ये. ते म्हणतात ना की रस्ता जिकडे वळतो तिकडे आपणही वळालो तर नक्कीच आपण कुठल्या ना कुठल्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या ठिकाणास गवस निघालतो. तर असेच आज आपण प्रभू श्रीरामांच्या चरित्राची ओळख जगास करून देणाऱ्या आदिकवी महर्षी वाल्मिकी यांची जन्मभूमी व तपभूमी असलेल्या श्री क्षेत्र वालझिरीस भेट देणार आहोत. उजवीकडील मार्ग हा पाटणा देवी व डावीकडील मार्ग पिंपरखेड व वालझिरीकडे जातो. रस्त्याच्या डाव्या बाजूस मंदिराची दिशादर्शक पाटी व कमान आहे. कमानीच्या आत प्रवेश केल्यावर सुरुवातीस आपल्या दृष्टीस आलेले प्रभू श्रीरामांचे महान भक्त, दास, दूत मानले जाणारे महाबली श्री हनुमान यांचे मंदिर आहे. या मंदिराचे काम नवीन असून मुख्य भिंती या शिला म्हणजेच दगडाच्या सहाय्याने उभारण्यात आलेल्या आहेत व प्रभू हनुमानांची सुंदर अशी प्रतिमाही स्थापन करण्यात आलेली आहे. वालझिरी हे ठिकाण जळगाव जिल्ह्यातील तालुका चाळीसगाव पासून सुमारे 5 ते 7 किलोमीटरच्या अंतरावर असलेले पिंपरखेड या गावाजवळ स्थित आहे. हा आहे मुख्य मंदिराकडील प्रवेश मार्ग. या ठिकाणी आपणास पूजेसाठी लागणाऱ्या साहित्यांची दुकाने व चहा नाश्त्याची दुकाने दिसतील. हे आहे मंदिराचे सभामंडप. या सभामंडपामध्ये भगवंताच्या उपस्थितीत अनेक विवाह सोहळे पार पडतात. काही वेळेस तर एका दिवसात 3 ते 4 विवाह सोहळे सुद्धा येथे संपन्न होतात. येथे असे सांगण्यात येते की महर्षी वाल्मिकी यांच्या जीवनातील संपूर्ण घटनाक्रम, त्यांची तपस्या, भक्ती व वाल्याकोळीपासून महर्षी वाल्मिकीच्या प्रवासाची साक्ष म्हणून हे वटवृक्ष आजही त्यांच्या अस्तित्वाची महती सांगत जगासमोर दिमाखात उभे आहे. येथील आख्यायिका अशी आहे की महर्षी वाल्मिकी हे पूर्वी वाल्याकोळी म्हणून ओळखले जात. ते मच्छीमार कुटुंबात जन्मले व दरोडेखोरी करत असत, ज्यामुळे ते लुटारू म्हणून प्रसिद्ध झाले. दरोडा टाकताना त्यांनी जेवढ्या हत्या केल्या तेवढी दगड ते रांजणात टाकत व अशी कित्येक रांजणं त्यांनी भरलेली होती. एके दिवशी नारद मुनींनी त्यांना विचारले, तुम्ही जे कुटुंबासाठी पाप करत आहात त्याचे भागीदार तुमचे कुटुंब होण्यास तयार आहे का? त्यांनी कुटुंबाला विचारले असता त्यांनी पापाचे भागीदार होण्यास नकार दिला. त्यामुळे वाल्याकोळींना पश्चाताप झाला व त्यांचे मन परिवर्तन झाले. ऋषींच्या मंदिराच्या बाजूलाच एक हवनकुंड व प्रभू श्री दत्तांचे व नाथ संप्रदायातील नवनाथांचे सुंदर असे मंदिर आहे. तर मित्रांनो, नारद मुनींच्या उपदेशाने वाल्याकोळींनी कठोर तपस्या केली. या तपस्येमुळेच ते वाल्याकोळीचे महर्षी वाल्मिकी झाले. यानंतरच त्यांनी महाकाव्य रामायणाची रचना केली. मंदिराच्या बाहेरचा निसर्ग पाहताच गगनात मावेनासा सुखाचा आभास आणि नवीन ऊर्जेचा शिरकाव काळजास होऊ लागला. ही नदी, निसर्ग जणू भगवंताने या मंदिराच्या सौंदर्यास अलंकार जडल्यासारखेच भासते. श्री दत्त मंदिराच्या बाहेरच भाविकांसाठी बसण्याची उत्तम सोय देखील करण्यात आलेली आहे व त्याच्याच बाजूला आहे श्री गोरक्षनाथ मंदिर. या ठिकाणी भगवान गोरक्षनाथांची सुंदर अशी प्रतिमा स्थापन करण्यात आलेली आहे.
तर आता आपण जाऊया वालझिरी येथील मुख्य वाल्मिकेश्वर महादेव मंदिर. तर महाशिवरात्रीच्या पावन मुहूर्तावर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात यात्रा भरवली जाते व दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी व दरवळ बघावयास मिळते. तसेच ऋषी पंचमीच्या दिवशी देखील येथे भाविकांची दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात लगबग सुरू असते. तर मंडळी, या ठिकाणी खूप साऱ्या भगवंतांचे मंदिर आहेत. त्याचपैकी येथे असलेले श्री विठ्ठल मंदिर व श्रीराम मंदिर यांच्या दर्शनाचाही आपण लाभ घेऊया. मंदिराच्या पूर्व दिशेस असलेल्या जलाशयाकडे जाण्यासाठी दगडी पायऱ्यांच्या साहाय्याने आपण जलाशयाकडे जाऊ शकतो. जलाशयाच्या बाजूलाच विविध देवी आणि देवतांच्या प्रतिमा ठेवण्यात आलेल्या आहेत व त्यांचे सुव्यवस्थितपणे पूजनही करण्यात येते. या जलाशयाबद्दल असे सांगण्यात येते की जर कुणा दाम्पत्यास अपत्य प्राप्ती होत नसेल तर या जलाशयात स्नान केल्याने त्यांना अपत्याचे सुख प्राप्त होते. त्याकरता दूरवरचा प्रवास करूनही भाविक अपत्य प्राप्ती व नवस करण्यासाठी या मंदिरात येऊ लागतात. वालझिरी येथील निसर्गात व भगवंताच्या सानिध्यात येऊन जणू भगवंताने हृदयात सुख, शांती, उत्साह आणि निर्मळ प्रेमाचा संचार केल्याची अनुभूती होते. अशा या जगापासून अपरिचित असलेल्या आपल्या संस्कृतीची व अशा ऐतिहासिक ठिकाणांची ओळख जगास होणे गरजेचे आहे. तर आपणही एक वेळ अशा ऐतिहासिक वारशास नक्की भेट द्यावी. तर मंडळी, आपणास मंदिराची माहिती व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओस लाईक, शेअर व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.